पूजेचे साहित्य 108 फुलं, दुर्वा, 108 बेल, फळं, 108 वाती, 108 तांदूळ आणि पंचामृताचं साहित्य. आपण पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. पहिले दुधामध्ये 1 थेंब तूप टाकलेलं आहे मी, नंतर दही, नंतर साखर आणि नंतर मध आणि नंतर शुद्ध पाण्याने परत जलाभिषेक करून घ्यायचा आहे. पंचामृताने अंघोळ झाल्यानंतर जलाभिषेक करायचा आहे. जलाभिषेक झाल्यानंतर शिवलिंग चांगले पुसून घ्यायचे आहे आणि लिंगाचा शृंगार झाल्यानंतर वस्त्र म्हणजे रोली मोली आपण ज्याला म्हणतो ते वाहायचं आहे. आणि नंतर आपण 108 बेल घेतलेला आहे, 108 तांदूळ घेतलेले आहे, 108 फूल घेतलेले आहे. त्यापैकी आपण कुठूनही सुरुवात करू शकतो, असं काही नियम नाही आहे. छान शृंगार करून घ्यायचा आहे. आणि प्रथम मी तांदूळ घेतलेले आहे. मी प्रथम तांदूळ वाहून घेणार आहे 108. आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचे आहे किंवा ओम नमः शिवाय म्हणायचे आहे. आपण आपल्या श्रद्धेनुसार आपल्या मनाने काहीही म्हणू शकतो. 2 मंत्र आहेत, त्यापैकी आपण एक कोणताही निवडला तरी चालेल. तांदूळ वाहन झाल्यानंतर आपल्याला बेल वाहून घ्यायचा आहे आणि मनपूर्वक श्रद्धेने ही पूजा करायची आहे. आज नागपंचमी आहे आणि श्रावण सोमवारसुद्धा आहे. हा योग 33 वर्षानंतर 7व्या वेळी आलेला आहे. मागच्या वेळेस 2023ला आला होता. आता परत केव्हा येईल, त्यापेक्षा आता आपल्याला हा योग भेटला आहे, तर आपण श्रद्धेने पूजा करून घेऊया. नंतर फुलं वाहायचं आहे, त्यानंतर आपल्याला फळ वाहायचं आहे, दक्षिणा वाहायची आहे आणि नंतर आरती करून घ्यायची आहे. वस्त्रमाळ घालायची आहे, जी आपल्या घरच्या कापसाची आहे ती, आणि आपल्याला नंतर आरती करायची आहे. शिवमूठ वाहायची आहे. आज तांदळाचे शिवमूठ आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, नक्की कमेंट करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय.